नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, झालं का जेवण? या जेवाय यांचं चालू आहे बघा जेवण. आमचं झालं या. याने अंकिताला सोडायला गेलं, बिन आंघोळीचाच उशीर झाला. पाणी नव्हतं, लाईट नव्हती, म्हणून आल्यावर आंघोळ केली आता आणि जेवाय बसल्यात आहे बघा. या कांदा लिंबू तर ट्रॅक्टर यायला लागला आहे ना, नांगरायला ट्रॅक्टर यायला लागला. एक तुकडं राहिले ते जेवण करून अजून त्यांना तिकडं जायचं आहे. कांदा लिंबू ही भाजी कधीची आहे का एवढी राहिली अजून? कालची भाजी आहे या. गरम करून उकळून ठेवली होती. टाकत नाही मग तसं नाश करत नाही आम्ही, आणि सगळी खाते ती आमच्यात. कोण म्हणत नाही ते शिळं झालंय कसं खायचं. त्याला मीठ काय फुकाट येतंय का त्याचं? चपाती देऊ का? आणि चपात्याच केलत्या डब्याला पोरासनी करायच्या म्हणून. चपात्याच केलत्या त्याच्यावरच खाल्लं आता सगळ्यांनी. डब्याला केलं तर सुकं बटाटं, म्हणलं हे खाते तर नाही तर म्हणून ही बटाटं बी आणलं होतं का बाहेर. सुकं बटाटं केलं. आज अनुजाला लावली नाही बघा शाळेत. अनुला आमच्या काय करते, शाळेत सरांनी सांगितलंय शाळेतल्या पोरासनी मारती वाटतं. हे एवढीचाच बिरमुटा, पहिलीला काय अंगणवाडीला सुद्धा नाही या. 3 वर्षाचा आहे आणि शाळेत पहिलीच्या वर्गात बसतंय दिवसभर, आणि तिथल्या लेकरासनी हाणतंय या. लोकांची लेकरं शिकूच देत नाही. उद्या जायचं म्हणा शाळा म्हण. नका, उद्या बी नाही लावत तुला मी. पापा घालवते मला. मग काय झालं, भाऊजी नेलं नाही. मग केस पण हिची आम्ही विचारलं नाही, ती शाळेत जाते म्हणून. आंघोळ करू नको म्हणलं, त्या मोनाकून आंघोळ करून घेतली या. शाळेत जाईन तिला दाब देऊन आणि मारून. आणि त्या बापूला बी तशीच करते. गपकी लय म्हणजे लय पुरगी आगाव. इतकी जर आगाव आणि इतकी जर खोडपत्री आहे का नाही, घरात संपूर्ण घरात पुरगी लय आगाव आहे ती. पाहिजेच घरात एखादं. तुमच्यावाणी आहे का नाही? तुम्ही बारक्यापणी असंच होता ना? मी बनवत होतो बदाम. मग ते तुमच्यावाणीच आहे, बडवतेच बदम शाळेतली लेकरं. चुकील का हे थोबाड कसं करतंय, तिला काय तर खोड्या करत असते. असं करत गेलं वाकडच वाढ. खोड्या करत असते तशी हलकी. कशाला खोड्या करते बार काय म्हणून. असं आता गालाला हात लावतोयच की कोण बी. आता पहिलीची लेकरं म्हणजे आता ही सगळ्यात बारका दिसते म्हणजे त्यांना कौतिक वाटतंय. कुठं गालाला असं केलं का त्याला हाणणार, त्याकडं असं डोळं वटरून बघणार. आता भाऊजीला सांगत होतं सर अशी पुरगी करते शाळेत म्हणून. आणि ते बापूला बी काय केलं तिनं, काल लिहाताना कुठं हलवलं वाटतं. ते बापू आधीच म्हणला होता उद्या हिला नेणारच नाही. त्या बापूला बी नाही लावलं. बापूला त्या नाकावर फुटकुळे उठले, ती कराड उठल्यागत झालंय. मग त्याला न्यायचंय दवाखान्यात म्हणून त्याला बी नाही लावलं. तर ती म्हणत होता माझं चुकवती आता, ह्या अनुला आम्ही शाळेत नेत नाही. ती लिहित होती आणि ते त्याला हलवलं वाटतं. मास्तर होया मस्त त्याचं चुकवलं त्याला वाटणारच की तरी. वा मी अभ्यास केला एवढा ना, आणून माझं चुकवलं. आता बसले ते दोघंच हॉलमध्ये खेळत इकडे सोप्यावर. सरगर साहेब कुठे गेले बघा. कोण दोघं? पूजा आहे घरात, आहे ती. भाऊजी नाही तर भाऊजी बाजरी बघायला गेला असत्याला चांगली आली म्हणून. मी कोळपली म्हणून चांगली आली म्हणतात आहे. काल दुपारनं गेल तर ती वर तिकडं बेंदाच्या रानाकडं बघायला. मग तवर तर म्हणतात तेवढ्या येण्यात बाजरी खाल्ली. त्यात बाजरीच लय नव्हती, लवाळाच होता. म्हणजे तो कोंबड्यानंच खाल्ली बाजरी. नाही परत मी कोंबड्याला ध्यान राखत नाही. मी तिकडेच भांडी घासत होती की कुठं काय होती? तिकडं तुम्ही अजिबात कोंबड्याला ध्यान राखत नाही. दोघी बाया बरं असू दे आता. बाहेर बसा, ऊन नाही इकडं ध्यान राखावं कोंबड्यास नाही असं काय नाही. आज घरातच येत नाही, आज तिकडेच बसते. ह्या झाडाखालनं त्या झाडाखाली, त्या झाडाखाली या झाडाखाली. घरात यायचंच नाही आज. तर काय लेकर आहे ते. चावीला आणू आहे वाटतं. गाडीत चावी आणू शकत आहे का बघ बरं. झोपलेलं तर सांगितली अजून. हा झोपलेलं सांगितली अजून. बघितलं का माणसानं? काल म्हण घे चपाती घ्या. आता जेवलं म्हणजे त्याच्यावर संध्याकाळी 5 वाजता 4 वाजता. त्याच्यावर पुन्हा रात्री जेवतच नाही ती. मग 2 टायमात जेवण असतं या. तुमचं झालं का नाही जेवण सांगा कमेंटमध्ये. आणि सवासणी जेवाय बसल्या व्हिडिओ काढायचा बघा. गण आठवत्यात आहे म्हणून 9 ह्यांना बसवलं. ते व्हिडिओ काढायला भेटलंच नाही. आम्ही दोघी वाढायला त्याच्यामुळं हेच केलं नाही. आम्हाला व्हिडिओ काढायचा टाईम भेटला नाही.
सगळं स्वयंपाक करतानाही दाखवलं, पण सवासने जेवाय बसलेले आगन जेवाय बसलेलं दाखवायला पाहिजे होतं, पण कॅमेरा पकडाय माणूस नसल्यामुळं भेटलंच नाही टाईम आम्हाला. लेकरं पण होती बरं का, पाण्याचा ग्लास ही आणून देत होती सवासनीसनी, ही लेकरं बी वाढू लागत होती. वारं सुटलंय का तुमच्याकडे? मायंदाळ वारं सुटलंय बघा इकडं. झाला जर वर्षीचा आकडच आहे हो ही. खडा जाय. हे उगं ज्येष्ठ आपला हाय बनायला हाय दोंडा बहिणा आल्यामुळं नुसतं वारं बघायला लागलंय. आकाडात असलंच वारं असतं या. आकाडातलं वारं सुटल्यावर ती म्हणते ती की चित्राबा मोर वैरण राखत नाही वारं, तेच तसं आहे बघा काम. आता आमच्या चित्राबासने काही ती कुंड्या कुट्टी आहे म्हणून बरं आहे, ती कुट्टी सुद्धा वैरण करताना उडून जाते या. वारं शांत झालेलं बघून त्या वाघरला कुठं तरी कागद बांधून मग अशी कुट्टी करायची आणि मग पुन्हा ती भरायचं डरम. म्हणजे अवघड झालंय बाबा, पाऊस नाही काय नाही, पावसाळा गेला असाच. आता काय, आता पावसाळा गेल्या तर जमाय. आता पावसाची आशा कधी करायची सांगू का? आता गौरी गणपतीलाच तेवढी, गौरी गणपती पुन्हा घाटात ना, आधीमध्ये पाऊस येणं मुश्किल आहे. पडायचं त्या ठिकाणी पडलाय, मुंबईकडं कुठं काय काय ठिकाणी थोडाफार, आपल्याकडं काहीच नाही पाऊस. औंधा बाजऱ्या खुरपून चांगल्या ही मोठ्या येते त्या, अजून पेरण्याच नाही त्या लोकांच्या रानं, अशी पडाक पडले ते. हे चित्राबावाल्यांनी कुठं थोडं थोडं मका कर, कुठं कडवाळा कर असं केलं या हाया हिरीतल्या पाण्यांवरनी. पण ज्याची रानं पडाक पडली त्याची पडलीच बघा ती. म्हणजे पावसाच्या ओलीवर पेरलं म्हणजे चांगलं गोड येतं म्हणते ते पीक साधतं, म्हणून लोकांनी शेतकऱ्यांनी थांबवले ती या पेरण्या. तर हे पावसाचं काही नावच घेणं या. आमच्या बेंदच्या रानात पाऊस पडलाय, पाय घुसतोय चांगला गोट्यापतूर एवढा पाऊस पडलाय. आणि तिथनं आणि इथं किती फरक आहे, किती किलोमीटर आहे हो? 6 किलोमीटर आहे ना, 6 किलोमीटरचा फरक आहे. आणि 6 किलोमीटरवर पाऊस पडलाय, पाय घुसायचो का रानात, माळाच्या रानात. आणि हे का इथं काहीच नाही. कोणतं आलंय वा गाडीला आली की आपल्याकडे आली का? खालच्या वस्ती बिस्ती आली का? फास्ट आली म्हणल्यावर रस्ता माहीत असणारीच गाडी असली. वेळ पडली का? मग आपल्याकडे आली. अशी तळ्या येऊन जर गाडी ही झाली ना का, तुम्हाला दाखवते गाडी आली या लाल कलरची तळ्यावर. माझ्या कॅमेऱ्यात दिसते का नाही काय माहिती, नाही दिसत, चमकत या उन्हामुळं. गाडी आली म्हणलं का आमची ताई आली बघा उठून. झोप लागली होती चांगली, रासार झोपली नव्हती काय होय का? आजारी पडली. मलाच म्हणते तिला यावून हाय, कशी पडली आजारी? मला म्हणते मला दुखून आल्यावर दाखवून दे नुसती. बापू कपडे बदलली काय? कुठं चाललाय? आता नाही जायचं दवाखान्यात, दुपारनं जायचं. आता ती डॉक्टर जेवाय जात आहे, तुम्ही जाऊस तर ती जीवन आला का डॉक्टर मग जायचं हाय का नाही? व आली बघा गाडी आता इथं. त्याला येऊन येऊ का तर उचलून जेव. अहो ते आले दारात, तुम्ही असं खात बसायचं बरोबर वाटत नाही. पाणी हे द्यायचं त्यांना, चहा पाणी करायचं. ताई नेमकी बाहेर गेली आता. सगळी घेते ते इथंच टाकते. गाडी आली बघा दारात नेमकी. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. करते चहा पाणी. ही पाणी हो का इथं भरून ठेवलं या, तिकडे लई ओलं होतंय म्हणून. आता करते चहा पाणी. कोण आहे काय हाय बघू जरा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.